अंगण झाले काय झालं तरी पण पाणी भरायला लागलं चिमचिम. काय बोलायचं तुम्हाला? नाशिक मध्ये पाणी भरायला लागला. रात्रंदिवस फोनवर चिपकलेला असतो. बोलतो कोणच्या मला अशी लाज वाटत नाही. लाज तुला आहेच नाही पहिली गोष्ट व्हायचे. पण तो काय पार्टी देणे दोन आहे आपल्याला. तो ग्रँड बी बसवणार होता पण 2 वर्ष गेली आपली. 2 वर्ष गेला अजून काय ग्रँड बी येत नाही. शुभप्रभात. आजचा आपला पालखीचा 5वा दिवस. आम्ही सकाळी वाडेवाडी इथून निघलेलो आहोत. अशी दुपारची वस्ती आपली आहे नाशिकला. अमोलदा एक राहिले मागं. सर पुरं चालतं आज एकदम व्यवस्थित टायमा उठलो मी. सगळे ते उरीला चालल्यावर हे अर्ध दुसरं पुराण. चालताना आता सुरुवात केलेली आहे आम्ही. 4 जण आहोत चालायला. रुपयादा, बंटीदा, अमोलदा. दुसरं 2 सायरामांचं मागण ते दिसता मग कोपऱ्याला इथं. ओम साईराम. आपला ठाकूर भेटलेला आहे म्हणा. काल लाई तरी मार खाले. 1-2 शेवा पण दिल्या. मग काय घेता आपण ऍडजस्ट करून दोस्ती यारी मध्ये. ठाकूर साईराम. साईराम. कसा काय मग एकदम व्यवस्थित चालू आहे प्रवास? त्यात मग जरा नीट राहा. सतर्क राहा. कसा का तू माझ्या मार खाऊ शकता. जरा नीट राहा. आज लय फ्रेश वाटतं म्हणजे. कसा काय अंगण झाले काय झालं तरी पण अंग धवलं तू वाटतच फ्रेश प्रश्नच नाही झाला. सगळीवाले मित्र आहेत त्यांच्याकडे आम्ही राहायला जाणार. काय बात करता. चालेल का मग जरा नीट जा का. मित्रांनो आता मी करतोय नाशिकमध्ये एंट्री. बघू शकता तुम्ही. दाखवतो बघा पुढे. हा समोर लागलेला आहे नाशिकचा ब्रिज. नाशिकमध्ये एंट्री करताना आमचा बंटीदा पुरे गेले निघत. फोन केला त्याने. त्यापूर्वी रुपयात आहे. आज वातावरण पण एकदम मस्त आहे. सकाळपासून चालायला पण जरा मजा आली. असं दमट धुकाशेर वातावरण आहे. आम्ही पोहोचलो आता नाशिकमध्ये. नाशिकमध्ये भेटले आम्हाला मॅगडी. दादाने मी आला मॅगडीला. बंटीदा गेला पुरं. दुसरा हा 4-5 जण मिळालो. आता दुपारचे जेव्हा जाता नाही नाशिकला आज आमटी. आज नाशिकला जेवणार नाही आम्ही म्हणून आला मॅगडीला. तो कारण झाला ना माझा. आम्ही निघतो आता नाशिकमधून बाहेर निघताना आपल्याला भेटला आपला धाबा. भोयऱ्यांचा ढाबा. बघू शकता तुम्ही. असं कोकणी भोयऱ्यांचा ढाबा. आम्ही कोकणी येतो ना. आम्ही आगरी आहोत तरी पण आमचा ढाबा आहे. ही आपली झाली पब्लिक. बंटी भाऊ साईराम. पाणी भरायला लागला चिमचिम. काय बोलायचं तुम्हाला? नाशिकमध्ये पाणी भरायला लागला. पाऊस पडायला का तेव्हा काय बोलणार आपण. हा ना पब्लिक. ओम साईराम. आपल्याला भेटलेला आहे आता आपला मित्र ठाकूर. ना नेहमीप्रमाणे फोनवरच बोलता नाही. कधी काय सुधरेल काय समजा नाही म्हणा. बघा तेव्हा फोनवरच बोलत असतं. कधी सुधरेल काय समजा नाही मला. जर आपण आल्यावर कुठं काय कुठं त्यात बघायचा. अरे वालू भाई अशा गोष्टी त्याला पटत नाही. हा रात्रंदिवस फोनवर चिपकलेला असतो. बोलतो कोणच्या बोलतो त्याच्यात 2 आहेत. ताप घरचे नाही बाहेरच्या आहेत का घरचे माहिती नाही पण फोनवर बोलतो. तुम्हाला त्रास बिरास आहे का याचा? याचा त्रास लय त्रास आहे. डोंबिवलीची 3 पण तशी जाणार. काय बोलतात झालं त्यांचे पुरं. ठाकूर एक नंबर खतरनाक माणूस आहे. लादेन हे लादेन आमचे धडाडीचे कार्यकर्ते. लादेन लादेनचा बाप. डोंबिवलीचा लादेन. हे आमचे साईराम मुंबईवरनं आलेले आहेत चालत. काय ते साईबाबांवर निष्ठा. काय तो प्रेम. आम्ही पोहोचलो आरतीला. बघू शकता नाशिक मधून बाहेर निघताना आरती आहे.
नाशिक मधून बाहेर निघतो. बाहेर निघताना एक मंदिर लागतं आपल्याला इथे, श्री म्हसोबा महाराज देवस्थान पूर्वबार मंदिर पाहू शकता. इथे नवस बोललं जातं. नवस बोलल्यावर इथं पूर्ण झाल्यावर घंटा बांधतात ना. बहुतेक जणांची ते नवस पूर्ण होतातच.
गेल्या वर्षी आमच्या रुपयाने पण इथे काहीतरी नवस मागला होता, पुरा झाला. दादाने घंटा लावलेला, मला आठवते. बघू शकता मंदिरामध्ये किती घंटा आहेत. इथे नवस बोलल्यावर नवस पूर्णच होतं असं बोललं जातं. चला आता दर्शन घेऊया. आता बघू शकता इथे कुठेतरी डोंबिवलीची घाण बसलेली आहे. ही इथे आता डोंबिवलीची घाण. सचिन ठाकूर डोंबिवलीची घाण. ठाकूर इथं ठाकूरला पिझ्झा खावायचा आहे. तर ठाकूरनी 2 वर्ष तरी आता माझ्याला काय मागावं नाही. ते 2 वर्ष झाले. ठाकूरला मी नाही सांगले का म्हणा पार्टी दे पार्टी दे, पण तो काय पार्टी देणे दोन आहे. आपल्याला तो ग्रँड ग्रँड बी. बी बसवणार होता. हा पण 2 वर्ष गेले आपले. 2 वर्ष गेला अजून काय ग्रँड बी येत नाही ना. मी आता पिझ्झा खावतो त्याला, तरी पण त्याला लाज पाहिजे पिझ्झा खायला. मला अशी लाज वाटत नाही. लाज तुला आहेच नाही पहिली गोष्ट पाहिजे. आता खानचा पिझ्झा खा तर घे. आता खावता माग वाटत म्हणा भाई. सगळ्यात सस्ता जो पिझ्झा असेल तो दे याला, वरलेला विरलेला. तुझं नाव चांगला होता का ते. फायनली ठाकूरने पिझ्झा घेऊन आले. वेगळा वाटायचा. काय बघेल. अरे मी बायकोला पण पाठवले. पाठवू दे ना. मी कुठं वाईट काय टाकले. जे रंग आणि ते दिसतील अजून काय. आता आपण निघतोय नाशिक मधून बाहेर. हा बाहेर निघताना इथे ना बिल्डिंग मध्ये आहे गणपतीची मूर्ती. वर्षानुवर्ष बघत आलोय. दरवर्षी बघतो आपण इथे. अरे मूर्ती काढली. आता वाटतं फोटोज ठेवला फक्त. आम्ही पोचल्यावर आता शिंदे गावात. साहेबांनी जेवायला बिवायला बनवून ठेवलेलं आहे. मस्त भेळ बनवले, भात बनवले, भाजी पिठा वगैरे बनवले. जेवण करता ना मुखात झोपतो. आज लय थकल्यावर. आमचा संदीप दादा केने सेवा करताना, मच्छर अगरबत्ती लावताना. काय ही सेवा. सगळीकडे एक एक लाव. जिथं लावले ना तिथेच लाव ना. हा तू आता त्याच्यावरच जाशील ना लावायला. जीवच तवरा आहे ना. आता सर्वांचं जेवण झाला. सर्वजण झोपणार आहे. खूप थकलेले आहेत आज मंडळी ना. आज विनोदाने जेवण पण जाम भारी बनवला होता. का रे संदीपदा. जेवण कसं होतं आज विनोदाचा. विनोदाने खूप छान सेवा केलेली आहे. जेवण 2 दिवस झाले एकदम मस्त जेवण म्हणतात. आमचा गणपता पण जाम असतं. गणपता कसं होता जेवण. ओके होता ना. चला शुभरात्री. भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.